तर या ठिकाणी आपल्याला पहिलं प्रकरण या ठिकाणी अभ्यासायचं आहे किंवा पहिलं प्रकरण आपण बघणार आहोत. आपण इंडेक्स बघितलेली आहे, अनुक्रमणिका बघितलेली आहे. आपल्याला या ठिकाणी 10 प्रकरण यामध्ये दिलेली आहेत. मग हे 10 प्रकरण आपल्याला दिल्यानंतर पहिलं प्रकरण इंट्रोडक्शन ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. इंट्रोडक्शन टू बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. इंट्रोडक्शन इज कॉल्ड ओळख टू बुककीपिंग पुस्तपालन अँड अकाउंटन्सी लेखाकर्म. पुस्तपालन आणि लेखाकर्म याची आपल्याला ओळख या प्रकरणामध्ये करून घ्यायची आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला महत्व करून बुककीपिंग मध्ये काय काय येतं, बुककीपिंगचं महत्व काय आहे किंवा इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग, त्यानंतर डिफरन्स बिटवीन बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, काय काय फरक आहे बुककीपिंग आणि अकाउंटन्सी मध्ये काय फरक आहे, त्यानंतर मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ बुककीपिंग, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी, त्याच्यानंतर क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर अकाउंटिंग कन्सेप्ट, त्याच्यानंतर कन्व्हर्जन ऑफ प्रिन्सिपल, त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड्स. मग त्याला एएस आपण असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये जीएसटी काय आहे, सीजीएसटी काय आहे, एसजीएसटी काय आहे, याही बाबी आपल्याला या अकाउंटिंग पुस्तकामध्ये शिकायच्या. प्रामुख्य करून आपण आज बघतो बाजारपेठेमध्ये जीएसटी असेल, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर. मग त्याच्यामध्ये एसजीएसटी असेल, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, सीजीएसटी असेल, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, कोणत्या वस्तूवर किती टक्के कर घेतला जातो, या सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या. पण त्या अगोदर आपल्याला बुककीपिंग अँड अकाउंटन्सी अभ्यासायची. त्याच्यामध्ये सांगितलेलं काय आहे की बुककीपिंग इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुककीपिंग इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. पुस्तपालन बुककीपिंग ही कशाशी संबंधित आहे, रिलेटेड इज कॉल्ड संबंधित, विथ रेकॉर्डिंग. मोबाईलची रेकॉर्ड करतो ती रेकॉर्डिंग म्हणायचं नाही. या ठिकाणी आपण नोंद ठेवणं, एखाद्या व्यवहाराची लिखित नोंद ठेवणं म्हणजे रेकॉर्डिंग. तसं मोबाईल मध्ये आपण रेकॉर्डिंग करतो त्याला आपण छायाचित्र नोंद असं म्हणत असतो. पण या ठिकाणी लिखित नोंद ठेवणं, बुककीपिंग इज अ रिलेटेड रेकॉर्डिंग. पुस्तपालन ही संबंधित आहे कशाच्या, नोंदीशी, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. व्यवसायामध्ये जे व्यवहार होतात, व्यवसायामध्ये जे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, उधारीचे व्यवहार होतात, रोखीचे व्यवहार होतात, तर या व्यवहारांची बिझनेस ट्रान्झॅक्शन, व्यापारामध्ये होणारे जे काही व्यवहार असतात यांच्या नोंदीशी रिलेटेड बुककीपिंग आहे. बुककीपिंग कशाशी रिलेटेड आहे, जे व्यवसायामध्ये व्यापारामध्ये व्यवहार होतात त्याच्याशी संबंधित हे बुककीपिंग आहे, पुस्तपालन आहे. मग रोखीने व्यवहार होतात, उधारीने व्यवहार होतात किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. हे असे अनेक प्रकारचे व्यवहार बाजारपेठेमध्ये ज्या वेळेस होतात तर त्यांच्या नोंदीशी संबंधित हे बुककीपिंग आहे. मग ह्या बुककीपिंगचा बिझनेस एंटरप्राइजेस और अदर ऑर्गनायझेशन, बिझनेस एंटरप्राइजेस मग व्यापारी संस्था और अदर ऑर्गनायझेशन त्यांच्यामध्ये होणारी डील इन ऍक्टिव्हिटीज, ज्या खरेदी विक्रीच्या ज्या काही
प्रक्रिया होतात, ऍक्टिव्हिटीज होतात विच इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. यांच्यामध्ये जे काही व्यवहार होतात, ज्या काही व्यापारी संस्था असतात, यांच्यामध्ये जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, ते खरेदी विक्रीचे व्यवहार, देवाणघेवाणीचे व्यवहार हे पैशात किंवा पैशाच्या मूल्यात त्या ठिकाणी होत असतात. ऑल दिस ऍक्टिव्हिटीज, सर्व प्रकारच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहे, आर रेकॉर्डेड फॉर द पर्पज ऑफ. हे जे काही सगळ्या जे काही नोंदी होतात, सगळे व्यवहार होतात, त्या व्यवहाराच्या नोंदी होतात, त्या कशाच्या पर्पज मध्ये होतात? टेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन्स as activities for purpose of business, earning of profit, earning of money. या पैशाच्या माध्यमामधून पैशासाठी, नफ्यासाठी या सगळ्या घटना या ठिकाणी घडतात. मग आपण डीपली आपण पुस्तकामध्ये बघूया की कशा पद्धतीनं बुककीपिंगची इव्हॉल्युशन झालं, उत्क्रांती झाली, हे सगळं आपण या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये जे काही पान नंबर आपलं 1 आहे, या पान नंबर 1 मध्ये इव्हॉल्युशन दिलेलं आहे. या इव्हॉल्युशन मध्ये आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, इंट्रोडक्शन ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपल्याला बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तकपालन व लेखाकर्माची जी काही ओळख आहे, मग त्याची अर्थ असेल, व्याख्या असेल, उद्देश असेल, त्यांच्यातील फरक असेल, महत्त्व असेल, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. मग बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, इंट्रोडक्शन ऑफ बुककीपिंग अकाउंटन्सी, आपल्याला या पुस्तकामध्ये सर्व नवीन बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली बाब आपल्याला थेरॉटिकल्सची आहे. मग थेरॉटिकलची बाब म्हणजे काय, की बुककीपिंगचा उद्देश काय, बुककीपिंगचे महत्त्व काय, त्याची पद्धत कशी असते, त्याची गुणात्मक वैशिष्ट्य काय, त्याच्या मूलभूत संकल्पना कोणकोणत्या आहेत, त्याची नियम, तत्वे, दर्जा, या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्य करून अभ्यासायच्या आहेत. या ठिकाणी आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. बुककीपिंग इज रिलेटेड विथ अ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. पुस्तकपालन हे व्यवसायातील व्यवहार नोंदण्याशी संबंधित आहे. रिलेटेड विथ रेकॉर्डिंग, रेकॉर्डिंग म्हणजे नोंद करणे. रेकॉर्डिंग इज कॉल्ड नोंद ठेवणे. बिझनेस व्यवसाय, ट्रान्झॅक्शन व्यवहार. मग व्यवसायामध्ये होणारे जे काही व्यवहार आहेत, त्या व्यवहाराची नोंद ठेवण्याशी संबंधित बुककीपिंग आहे. बिझनेस एंटरप्राइजेस, ज्या काही व्यावसायिक संस्था आहेत, अँड अदर ऑर्गनायझेशन, इतर संस्था आहेत. एंटरप्राइजेस इज कॉल्ड संस्था, ऑर्गनायझेशन. एंटरप्राइजेस अँड ऑर्गनायझेशन इज अ सिमिलर वर्ड. ओके. मग ऑर्गनायझेशन डील इन ॲक्टिव्हिटीज विच इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. या ज्या काही व्यावसायिक संस्था आणि इतर संस्था आहे, यांचे आर्थिक व्यवहार हे मोठ्या संख्येने, मोठ्या प्रमाणात पैसा आणि पैशाच्या स्वरूपात हे व्यवहार होत असतात किंवा या संस्था करत असतात. ऑल दिस ॲक्टिव्हिटीज रेकॉर्डेड फॉर द पर्पज ऑफ. सगळ्या प्रकारचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहे, सगळ्या प्रकारचे जे काही व्यवहार आहे, हे व्यवहार पर्पज ऑफ टेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन. हे जे काही आर्थिक व्यवहार केले जातात, हे निर्णय घेण्यासाठी ते बुककीपिंगमध्ये नोंदवले जातात. ते व्यवसायासाठी फायदेशीर आहेत किंवा नाहीत, ॲज टू वॉट एव्हर द ॲक्टिव्हिटीज आर फिजेबल, प्रॉफिटेबल अँड आर टू बी कंटिन्यूड ऑर नॉट. ते व्यवसायासाठी
फायदेशीर आहेत किंवा नाहीत, व्यवसायाबद्दल आणि इतर संघटनाबद्दल केवळ व्यवसायाचा मालक आणि इतर संस्थांकडून आवश्यक माहिती नाही, तर सरकार, गुंतवणूकदार, ग्राहक, कर्मचारी आणि संशोधनासारख्या गोष्टींना देखील ही बुककीपिंगची माहिती फायदेशीर आहे. मग whatever activities are feasible, profitable and are to be continued or not, फायदेशीर आहे किंवा नाही आणि पुढं आपल्याला व्यवसाय कंटिन्यू करायचा किंवा नाही याच्यासाठी बुककीपिंग महत्त्वाची आहे. इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस अदर ऑर्गनायझेशन इज रिक्वायर्ड. व्यवसायामध्ये ज्या काही इतर आर्थिक संस्था असतात त्यांनाही हे गरजेचं आहे. इज रिक्वायर्ड नॉट ओनली टू प्रॉपरायटर. ही फक्त एखाद्या व्यवसायाच्या मालकासाठीच महत्त्वाची नाही बुककीपिंग, तर इतर आर्थिक संस्थांसाठी बुककीपिंग महत्त्वाची आहे, सरकारसाठी बुककीपिंग महत्त्वाची आहे, गुंतवणूकदारांसाठी, इन्व्हेस्टर त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे, ग्राहकांसाठी महत्त्वाचे आहे, कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे आणि संशोधनासाठी देखील बुककीपिंग महत्त्वाची आहे. मग याच्यामध्ये आपल्याला जो काही पुढचा भाग दिलेला आहे, मीनिंग अँड डेफिनेशन, अर्थ आणि संकल्पना, इज अ सिम्पल वर्ड टू बुककीपिंग. एक सर्वसामान्य पुस्तपालन म्हणजे व्यवसायातील व्यवहार. इज अ सिम्पल वर्ड, द बुककीपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. मग एक सोप्या भाषेत सांगायचं जर ठरलं तर हे व्यवसायामध्ये जे काही होणारे जे काही व्यवहार आहेत त्याच्या नोंदी करण्यासाठी हे बुककीपिंग महत्त्वाचं आहे. मग त्या सर्वसामान्य पुस्तकामध्ये या ठिकाणी मग साध्या शब्दात सांगायचं जर म्हटलं तर सर्वसामान्यपणे पुस्तकपालन म्हणजे व्यवसायातील व्यवहार खात्याच्या पुस्तकाची शास्त्रीय पद्धतीने माहिती नोंदवणं म्हणजे बुककीपिंग होय. सिस्टमॅटिक वे, शास्त्रीय पद्धत. ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड डेट वाईज. सगळ्या पद्धतीचे जे काही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असतात, व्यवहारात जे काही आर्थिक ट्रान्झॅक्शन असतात, हे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड डेट वाईज. ओके. फॉर ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट फॉर सच रेकॉर्ड्स द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. ओके. मग या ठिकाणी जे काही सर्व व्यवसायात होणारे व्यवहार जे आहे हे तारखेनुसार डेट वाईज अँड ॲक्युरेट अचूक लिहिले जातात. बिझनेस रिझल्ट फ्रॉम द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. वर्षाच्या शेवटी हे सगळे बिझनेस रिझल्ट लिहिले जातात. एंड ऑफ अकाउंटिंग इयर. अकाउंटिंग इयर, एव्हरी अकाउंटिंग इयर एंड ऑन 31 मार्च. आपल्याकडं भारतामध्ये 1 एप्रिलला अकाउंटिंग इयर चालू होतं आणि 31 मार्चला अकाउंटिंग इयर संपतं. मग त्यानुसार अकाउंटिंग इयर हे 1 एप्रिल ते 31 मार्च असं आहे. बुककीपिंग इज अन आर्ट और सायन्स. बुककीपिंग ही एक कला आहे और सायन्स शास्त्र आहे. ऑफ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग, वित्तीय व्यवहाराची शास्त्रीय वर्गीकृत, क्लासिफाईंग, जी काही वर्गीकृत नोंद करण्याची जी काही कला आहे, शास्त्रीय वर्गीकृत आणि सारांश रूपाने विविध कालावधीसाठी. अँड समरायझिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? आर्थिक व्यवहार. ऑफ बिझनेस, व्यवसायामध्ये होणारे व्यवहार. फॉर अ पर्टिक्युलर पिरियड, ते विशिष्ट कालावधीसाठी, जनरली 1 इयर. विशिष्ट कालावधी म्हणजे आर्थिक व्यवहाराचं 1 वर्ष. दॅन डेफिनेशन ऑफ बुककीपिंग. मग बुककीपिंगच्या ज्या काही व्याख्या जी काय आहे, पहिले आहे रिचर्ड ई स्ट्राहेल्म यांनी काय सांगितलं? द आर्ट ऑफ ॲनालायझिंग अँड रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. व्यवसायाच्या व्यवहाराचे विश्लेषण, ॲनालायझिंग विश्लेषण करणे आणि नोंदवणे. ॲनालायझिंग विश्लेषण करणे, रेकॉर्डिंग नोंदवणे. बिझनेस ट्रान्झॅक्शन जे काही व्यवसायामध्ये जे काही व्यवहार होतात ते नोंदवण्याचं एक कला आहे. रिपोर्टिंग द रिझल्ट ऑफ बिझनेस ऑपरेशन थ्रू
मग व्यवसायामध्ये जे काही रिझल्ट असतात ते रिपोर्ट केले जातात थ्रू पिरियॉडिक स्टेटमेंट. मग हे जे काही तपशील असतात, प्रभावी तपशील यांचा अहवाल देणे, लाईक अ पिरियॉडिक स्टेटमेंट, तपशिलांचा अहवाल देणे अँड इंटरप्रिटिंग सच रिझल्ट फॉर पर्पज ऑफ इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ फ्युचर ऑपरेशन. आणि अशा परिणामांचे स्पष्टीकरण हे बुककीपिंगचं पुस्तक देत असतं. दॅन आफ्टर J.R. बाटली बॉय. J.R. बाटली बॉय. बुककीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग. पुस्तपालन, बुककीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन अ सेट ऑफ बुक्स. पुस्तपालन ही पुस्तसंचामध्ये व्यवसायाच्या नोंदी करण्याची कला आहे. बुककीपिंग इज अन आर्ट, ही एक कला आहे. रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट द मॉनिटरी ॲस्पेक्ट. आणि पुढचे जे काही तत्त्वज्ञ आहे नॉच कॉट किंवा आर्यन कार्टर किंवा नॉर्थ कॉट. पुस्तपालन ही पैशामध्ये व्यक्त होणारी व्यावसायिक आणि आर्थिक व्यवहाराची नोंद लेखा पुस्तकामध्ये करायची कला आहे. बुककीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग द बुक्स ऑफ अकाउंट द मॉनिटरी ॲस्पेक्ट ऑफ कमर्शियल ऑर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. मग याच्यामध्ये व्यावसायिक आणि आर्थिक नोंद करण्याची एक कला आहे. दॅन आफ्टर आर्यन कार्टर. पुस्तपालन म्हणजे बुककीपिंग इज द सायन्स. पुस्तपालन हे एक शास्त्र आहे अँड आर्ट ही एक कला आहे ऑफ द करेक्टली रेकॉर्डिंग, अचूक नोंदी करण्याची इन द बुक्स ऑफ अकाउंट, लेखा पुस्तकामध्ये अचूक नोंद करण्याची ही एक कला आहे. ऑल दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन, सर्व प्रकारचे जे काही व्यवहार होत असतात व्यवसायामध्ये, दॅट रिझल्ट इन ट्रान्सफर, त्याचा जो काही रिझल्ट असतो इन ट्रान्सफर ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. मग त्याचं जे काही पैसा आणि पैशाची किंमत जी काही हस्तांतरित होत असते त्या सर्व व्यवसायाच्या व्यवहाराची तो जो परिणाम असतो तो लिहिण्याची कला म्हणजे बुककीपिंग होय. दॅन आफ्टर फीचर ऑफ बुककीपिंग. पुस्तपालनाची वैशिष्ट्ये. नंबर 1, इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. ही एक पद्धत आहे. इट इज अ मेथड, मेथड मीन्स पद्धत, ऑफ रेकॉर्डिंग नोंद करण्याची, डे टू डे प्रत्येक दिवसाची बिझनेस ट्रान्झॅक्शन. मग दररोज जे काही व्यवसायामध्ये व्यवहार होत असतात त्या व्यवहाराची नोंद करण्याची ही एक पद्धत आहे. नंबर 2, ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, फक्त आर्थिक व्यवहार आर रेकॉर्डेड, फक्त आर्थिक व्यवहार हे नोंदवले जातात. नंबर 3, ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर फॉर स्पेसिफिक पिरियड. सर्व प्रकारचे व्यवहार हे विशिष्ट कालावधीसाठी नोंदवले जातात. विच आर युजफुल फ्युचर रेफरन्स, भविष्य काळामध्ये संदर्भासाठी हे नोंदवले जातात. दॅन 4, रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. व्यवहाराच्या नोंदी या नियम व नियमावर आधारित असतात. रेकॉर्ड नोंद ट्रान्झॅक्शन व्यवहार बेस्ड ऑन च्यावर आधारित, रूल्स नियम आणि रेग्युलेशन नियमावर आधारित. नंबर 5, इट इज अन आर्ट, ही एक कला आहे. रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन, व्यवसायाचे व्यवहार नोंदवण्याची एक कला आहे. सायंटिफिकली, व्यावहारिक किंवा व्यावसायिक व्यवहार वैज्ञानिकरित्या शास्त्रीयरित्या नोंदवण्याची एक कला आहे. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुककीपिंग. मग बुककीपिंगचे ऑब्जेक्टिव्ज, पुस्तपालनाची उद्दिष्ट. नंबर 1, द मेन ऑब्जेक्ट ऑफ द बुककीपिंग इज, सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट हे सर्व आर्थिक व्यवहार व्यवस्थित आणि तर्कशुद्ध पद्धतीने अचूक माहिती ठेवणे. मेन ऑब्जेक्ट ऑफ द बुककीपिंग, सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट बुककीपिंगचं इज कीप अ कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड, पूर्ण आणि अचूक माहिती नोंदवणे
ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार, इज अ सिस्टमॅटिक, तर्कशुद्ध, ऑर्डरली अँड लॉजिकली मॅनर, अचूक माहिती ठेवण्यासंबंधी. देन सेकंड, ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंटिंग वाईज. ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर, सर्व प्रकारचे व्यवहार, टू बी रेकॉर्डेड, त्याची नोंद ठेवली जाते, डेट वाईज अँड अकाउंट वाईज, तारखेनुसार आणि खात्यानुसार. नंबर 3, बुक कीपिंग सर्व्स ॲज द परमानंट रेकॉर्ड. बुक कीपिंग ही कायमस्वरूपीचे माहिती ही रेकॉर्ड ठेवते, त्याच्या नोंदी ठेवत असते. ऑफ द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ एंटरप्राइजेस. मग याच्यामध्ये जे काही आर्थिक व्यवहार होतात, जे काही संस्थेमध्ये बिझनेस, अँड इट कॅन बी प्रोड्यूस ॲज अ एव्हिडन्स, आणि तो भविष्यासाठी आपल्याला एक पुरावा म्हणून ते कार्य करत असतो. वेनेवर अँड व्हॉट एव्हर, जेव्हा लागल आणि जिथे लागल त्यासाठी तो पुरावा म्हणून आपल्याला सादर करता येतो. देन 4, टू नो द प्रॉफिट ऑर लॉस. प्रॉफिट मीन्स नफा, लॉस मीन्स तोटा. टू नो, जाणून घेणे, द प्रॉफिट ऑर लॉस, नफा किंवा तोटा, ऑफ द बिझनेस, व्यवसायामध्ये, ड्युरिंग द फायनान्शियल इयर, चालू आर्थिक वर्षामध्ये. फायनान्शियल इयर म्हणजे चालू आर्थिक वर्षामध्ये आपल्याला होणारा नफा आणि तोटा हे जाणून घेण्यासाठी बुककीपिंग महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, नंबर 5, टू नो द टोटल ॲसेट अँड लायबिलिटीज ऑफ एंटरप्राइजेस. टू नो, जाणून घेणे, द टोटल ॲसेट, आपल्या संस्थेच्या मालकीची एकूण मालमत्ता. ॲसेट म्हणजे तिला आपल्याला मराठीत मालमत्ता, जिंदगी असं म्हणता येतं. अँड लायबिलिटीज, आपलं दायित्व, आपलं देणं किती आहे हे जाणून घेण्यासाठी. ऑफ द एंटरप्राइजेस, आपल्या संस्थेचं. मग आपल्या संस्थेची मालमत्ता आणि आपलं दायित्व किती आहे हे जाणून घेण्यासाठी. नंबर 6, टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू अदर. मग टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू अदर, व्यावसायिकाला किंवा व्यवसायाच्या मालकाला इतरांकडून किती घेणं आहे. अँड व्हॉट अदर्स ओ टू हिम, आणि आपल्याला इतरांना किती देणं आहे हे जाणून घेण्यासाठी बुककीपिंग महत्त्वाची आहे. नंबर 7, बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर प्रोग्रेस. व्यवसायाच्या मालकाला, बिझनेसमॅन व्यवसायाचा मालक किंवा व्यावसायिक, कम्स टू नो, तो जाणून घेऊ शकतो, करंट इयर, चालू वर्षी, प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर, मागच्या वर्षीपेक्षा चालू वर्षी किती प्रगती झालेली आहे व्यवसायाची. अँड कम्पेअर इट्स, आणि तो तुलना करू शकतो, फायनान्शियल रिझल्ट अँड अदर बिझनेस एंटरप्राइजेस इन सिमिलर लाईन, आणि इतर व्यावसायिक संस्थेशी तो कम्पेअर त्या ठिकाणी करू शकतो. देन नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग. द इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग इज ॲज फॉलोज. खालील पद्धतीने पुस्तपालनाचे महत्त्व. इम्पॉर्टन्स मीन्स महत्त्व. पुस्तपालनाचे महत्त्व या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे. नंबर 1, रेकॉर्ड. रेकॉर्ड मीन्स नोंद किंवा नोंदी. मग इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवे टू रिमेंबर. इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन. हे कोणाच्याने शक्य नाही की दररोजचे व्यवहार हे लक्षात ठेवता येतील, असं कोणाच्याने शक्य होत नाही. ऑल ट्रान्झॅक्शन, बट बुककीपिंग मेंटेन रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन परमनंटली. परंतु बुककीपिंगच्या माध्यमातून सगळ्या पद्धतीचे जे काही ट्रान्झॅक्शन आहे, व्यवहार आहे, ते कायमस्वरूपी आपल्याला नोंदून ठेवता येतात. सिस्टमॅटिकली, शास्त्रीय पद्धतीने आणि सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट, पद्धतशीर ते आपल्याला तयार करून ठेवता येतात. नंबर 2, फायनान्शियल इन्फॉर्मेशन, आर्थिक माहिती. मग बुककीपिंग इज युजफुल. पुस्तपालन हे
युजफुल आहे, व्यवसायातील जे काही उपयुक्त आहे पुस्तपालन, टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड डिसिजन मेकिंग, टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड डिसिजन मेकिंग. व्यवसायामध्ये निर्णय घेण्यासाठी ही उपयुक्त आहे. आर्थिक माहिती, व्यवसायातील नफा तोटा, व्यवसायाचे दायित्व, गुंतवणूक इत्यादी माहिती मिळवण्यासाठी, मग व्यवसायामध्ये जे काही नफा तोटा असेल, प्रॉफिट अँड लॉस असेल, मालमत्ता असेल, ॲसेट आहे, दायित्व आहे, लॅबिलिटीज, गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट इत्यादीची माहिती मिळवण्यासाठी पुस्तपालन हे उपयुक्त आहे. देन नेक्स्ट, डिसिजन मेकिंग. बुककीपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमॅन. डिसिजन मेकिंग म्हणजे काय? निर्णय घेण्यास उपयुक्त. बुककीपिंग इज अ प्रोव्हाइड फायनान्शियल इन्फॉर्मेशन. मग बुककीपिंग पुस्तपालनाच्या मार्फत जी काही आर्थिक माहिती आहे ती पुरवण्याचं काम केलं जातं टू द बिझनेसमॅन, जो काही व्यवसायाचा मालक आहे त्याच्याकडून. नंबर 4, कंट्रोलिंग. नियंत्रण करण्यासाठी. बुककीपिंग इनेबल द एक्झिक्यूट्स ऑफ द बिझनेस टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस. पुस्तपालनाद्वारे उपलब्ध झालेल्या आर्थिक माहिती आणि आकडेवारीच्या व्यवसायावर नियंत्रण ठेवता येते. नंबर 5, एव्हिडन्स, पुरावा. बिझनेसमॅन नीड्स, व्यवसायाचा जो काही मालक आहे, व्यावसायिक आहे, त्याला गरज आहे, नीड्स फायनान्शियल एव्हिडन्स, आर्थिक पुराव्याची, टू बी प्रोड्यूस इन द कोर्ट लॉ इन केस ऑफ एनी डिस्प्यूट. जर काही न्यायालयीन कामकाजाकरता किंवा कोणत्याही विवादास्पद प्रकरणात व्यावसायिकांना न्यायालयात पुरावा म्हणून बुककीपिंगच्या नोंदी या वापरता येऊ शकतात. दॅन नंबर 6, टॅक्स लायबिलिटीज, कर दायित्व. सर्व प्रकारचा कर देण्यासाठी बुककीपिंग इज युजफुल टू फाइंड आउट द टॅक्स. बुककीपिंग ही उपयुक्त आहे. कशासाठी? फाइंड आउट द टॅक्स, कर शोधून काढण्याकरता, लायबिलिटीज दायित्व शोधून काढण्याकरता, इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, GST हे शोधून काढण्याकरता बुककीपिंग ही महत्त्वाची आहे. दॅन युटिलिटी ऑफ बुककीपिंग, पुस्तपालनाची उपयोगिता. नंबर 1, ओनर. OWNER, ओनर म्हणजे मालक. द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट द प्रॉफिट, लॉसेस, ॲसेट अँड लायबिलिटीज ऑफ अँड एंटरप्राइजेस. ओनर जो काही मालक आहे, द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट, व्यवसायाचा मालक शोधून काढू शकतो, प्रॉफिट, नफा, लॉस, तोटा, ॲसेट, मालमत्ता अँड लायबिलिटीज, दायित्व देणं, ऑफ अँड एंटरप्राइजेस, आपल्या संस्थेला आपली मालमत्ता किती आहे, आपले देणं किती आहे, आपला नफा किती झाला, आपल्याला तोटा किती झाला, हे शोधून काढण्याकरता एनी टाइम्स, हे कधीही आपल्याला शोधून काढता येतं पुस्तपालनाच्या उपयोगितेची मार्फत. नंबर 2, मॅनेजमेंट ऑफ ॲन एंटरप्राइजेस कॅन प्लॅन. मॅनेजमेंट मीन्स व्यवस्थापन, व्यवसायासाठी नियोजन, निर्णय घेण्याचं आणि संपूर्ण व्यवसायी उपक्रमावर नियंत्रण ठेवायला हे उपयोगी पुस्तपालन ठरतं. एंटरप्राइजेस कॅन प्लॅन, नियोजन करण्यासाठी, टेक अ डिसिजन, निर्णय घेण्यासाठी, अँड कंट्रोल ओव्हरऑल, सर्व याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, जे काही व्यावसायिक घडामोडी आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मॅनेजमेंटला बुककीपिंग हे उपयुक्त ठरतं, त्याची उपयोगिता आहे. दॅन नंबर 3, इन्व्हेस्टर मीन्स गुंतवणूकदार आणि इन्व्हेस्टमेंट मीन्स गुंतवणूक. इन्व्हेस्टर कॅन टेक अ प्रॉपर डिसिजन वॉट एव्हर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. जे काही आपल्या व्यवसायामध्ये जे काही गुंतवणूकदार असतात किंवा आपल्या व्यवसायाला जे काही भांडवल पुरवणारे जे काही गुंतवणूकदार असतात, ते गुंतवणूकदार आपली बुककीपिंगच्या माहितीच्या आधारे ठरवू शकतात की आपल्या व्यवसायामध्ये त्यांना गुंतवणूक करायची किंवा नाही करायची. म्हणून यांनाही उपयुक्त आहे इन्व्हेस्टरला. दॅन कस्टमर, नंबर 4, कस्टमर मीन्स ग्राहक.
कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. ग्राहकाला आपल्या व्यवसायाबद्दल चांगल्या प्रकारे माहिती असते किंवा आपल्या व्यवसायाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी माहिती ही असते. मग फायनान्शियल पोझिशन आर्थिक परिस्थितीची माहिती असते. त्यानंतर नंबर 5 गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. जे काही आपल्या शब्दाचे अर्थ सांगतोय ते चालूमध्ये त्या नोटीस करायचे किंवा वहीमध्ये ते अर्थ आपण लिहून घ्यायचे. काही नवीन अर्थ आहेत. गव्हर्नमेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाईप्स ऑफ टॅक्सेस. मग सरकारला अनेक प्रकारचे टॅक्स शोधून काढण्यासाठी हे पुस्तपालन उपयुक्त ठरते, उपयोगी ठरते. ड्यू फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, विविध मार्गाने. मग गव्हर्नमेंटला मुद्रांक शुल्क असेल, GST असेल, CGST असेल, SGST असेल, हे शोधून काढण्याकरता किंवा मग उत्पादन शुल्क किती करायचा, परिवहन शुल्क किती करायचा, हे अनेक प्रकारचे त्यांच्याकडे टॅक्सेस असतात. ते टॅक्सेस कसे काढायचे हे पुस्तपालनाच्या माध्यमातून ते शोधून काढू शकतात. 9 लँडर्स. मग लँडर्स म्हणजे काय की आपल्या व्यवसायामध्ये जे कर्जदार असतात त्यांना आपण लँडर्स म्हणतो. जे आपल्याला कर्ज देणारे असतात, इट्स कॉल्ड लँडर्स. मनी लँडर्स कॅन, पैशाचा पुरवठा करणारे, फाइंड आउट फायनान्शियल स्टँडिंग द एंटरप्राइजेस फॉर डिसिजन लँड मनी ऑर नॉट. जे आपल्या व्यवसायाला कर्ज देणारे व्यक्ती असतात, बँका असतात, सावकार असतात, हे आपल्या व्यवसायाच्या बुककीपिंगच्या माध्यमातून, आपल्या व्यवसायाच्या पोझिशनच्या माध्यमातून. मग आपल्या व्यवसायाची पोझिशन कशी कळते? आपण जी बुककीपिंग करत असतो, आपण ज्या व्यवहाराच्या नोंदी ठेवत असतो त्याच्यावरून आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन कळत असते. आणि त्या फायनान्शियल पोझिशनच्या आधारे मग हे जे काही कर्जदार आहे, बँकर्स आहे, हे ठरवतात की आपल्याला पैसे द्यायचे किंवा नाही द्यायचे, किंवा आपल्याला कर्ज द्यायचं किंवा नाही द्यायचं. नंबर 7 डेव्हलपमेंट. 7 नंबरचा आहे विकास, डेव्हलपमेंट. बिझनेस एंटरप्राइजेस, व्यावसायिक संस्था कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. मग ह्याच्या काही व्यावसायिक संस्था ज्या असतात त्या लेखांकनाच्या माध्यमातून, अकाउंटिंगच्या माध्यमातून, बुककीपिंगच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या व्यवसायाची भरभराटी करू शकतात. बिझनेस ग्रोथ म्हणजे व्यवसायाची भरभराट हे या बुककीपिंगच्या माध्यमातून करू शकतात. आपण ते जे वेळोवेळी शब्दांचे अर्थ सांगितले ते वेळोवेळी आपण नोट करत चालायचे. थँक्यू स्टुडंट, अँड सबस्क्राईब माय चॅनल संभाजी शेटे एज्युकेशनल. थँक्यू सो मच.